नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या MPSC मॅन्युअल या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचं सेशन सुरू करण्याआधी आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण की तुमच्यासाठी MPSC मॅन्युअलची टीम घेऊन आली आहे नवीन क्वेश्चन आन्सरची सिरीज, जी तुम्हाला मदत करेल तुमच्या MPSC मेन्सच्या प्रिपरेशनमध्ये। तर चला आपला आजचा क्वेश्चन डिस्कस करूया। तर आपला आजचा क्वेश्चन आहे, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण अगोदर यापूर्वी हिस्ट्रीचे क्वेश्चन डिस्कस केले आहेत आणि या हिस्ट्रीमध्ये आपण IVC अँड वैदिक एज याबद्दल आपण डिस्कस केला आहे। आता आपण याच्या पुढे पण डिस्कस करणार आहोत, परंतु थोडासा चेंज म्हणून आपण सध्या इथिक्सचे काही क्वेश्चन डिस्कस करत आहोत, बरोबर? तर आपला आजचा क्वेश्चन, या अगोदर आपण 2 क्वेश्चन्स कंप्लीट केले आहेत आणि आपला आजचा हा तिसरा क्वेश्चन। तर चला आपला क्वेश्चन बघूया की हाऊ सिव्हिल सर्वंट्स स्ट्रेंथन द डेमोक्रेटिक फॅब्रिक ऑफ आवर कंट्री, व्हॉट रिफॉर्म्स आर नीडेड टू इम्प्रूव्ह देअर एफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस। म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे सिव्हिल सर्वंट्स आहेत, हे सिव्हिल सर्वंट्स आपली जी डेमोक्रेटिक फॅब्रिक आहे त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी कशी मदत करते आणि तसेच यामध्ये काय रिफॉर्म्स करायला पाहिजे जेणेकरून त्यांची इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस वाढेल। तर आता तुम्हाला एकदम चांगलं लक्षात आलं असेल की कोणत्याही क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते कसं लिहायचं। म्हणजेच त्याचा इंट्रो काय असेल, इंट्रो म्हणजे इंट्रोडक्शन, पुन्हा बॉडी पार्ट्स, यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लिहायला पाहिजेत आणि सर्वात मेन कन्क्लुजन। हे कन्क्लुजन मी कसं आपलं पाहिजे, तर एकदम पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे या कन्क्लुजनमध्ये, एवढं तुमच्या लक्षात आलं असेलच। तर चला आपल्या या आजच्या क्वेश्चनचं आन्सर आपण डिस्कस करूया। तर हे सर्व आपल्या या आन्सर लिहिण्या अगोदर आपल्याला की हे जे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, सिव्हिल सर्वंट्स, सनदी सेवक, यांचा रोल काय आहे तो इथे सांगणे अपेक्षित आहे। आणि यापूर्वी पण आपण यांचा रोल बघितला आहे, खूपच ब्रीफली आपण तो डिस्कस केला आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये। ज्यांनी ते बघितलं नसेल तर मी त्यांना सजेस्ट करेल की तुम्ही अगोदर ते लेक्चर बघा। त्यामध्ये आपण जे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्यांचं खूप डीप असं डिस्कशन केलं आहे, प्रत्येक पॉईंट क्लिअर केला आहे आपण, तो 360 डिग्री मध्ये पूर्ण कव्हर केला आहे, बरोबर? तर आज या क्वेश्चनमध्ये आपण फक्त त्याचे 2-3 पॉईंट्सच बघणार आहोत आणि जे की खूप इम्पॉर्टन्स आहेत, बरोबर? तर हे जे सिव्हिल सर्वंट्स आहेत त्यांचा गव्हर्नन्समध्ये काय कशा प्रकारचा रोल आहे, तर पहिले सर्वात अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की गव्हर्नन्स म्हणजे काय। तर आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं, शेवटच्या लेक्चरमध्ये, की द वे इन विच गव्हर्नमेंट इज गव्हर्निंग इज कॉल्ड ॲज गव्हर्नन्स। म्हणजेच जे आपले गव्हर्नमेंट आहे ते, म्हणजे आपण काल डिस्कस केलं होतं ना, शासन टू प्रशासन, यामधील जो मार्ग आहे याला काय म्हणायचं, तर याला गव्हर्नन्स म्हणायचं। एकदम सोप्या शब्दामध्ये आपण याची डेफिनेशन काल बघितली आहे, बरोबर? तर गव्हर्नन्समध्ये सिव्हिल सर्वंटचा रोल काय, ते फॅसिलिटेटिंग डेमोक्रेसी। म्हणजे काय, तर असिस्ट पॉलिटिकल एक्झिक्युटिव्स इन मेकिंग पॉलिसीज अँड इम्प्लिमेंटेशन। म्हणजे जे कोणत्या गव्हर्नमेंट आहे तर त्यांना पॉलिसी मेकिंग म्हणजेच लॉ बनवण्याचं काम जे आहे ते, त्या कामामध्ये आपले सिव्हिल सर्वंट्स त्यांना मदत करतात। आणि फक्त मदतच करत नाहीत, तर त्या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची हे सुद्धा ते ठरवत असतात, म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने करत असतात। आणि दुसरा रोल आहे मेंटेनिंग कंटिन्युटी इन ॲडमिनिस्ट्रेशन। म्हणजेच हे जे ॲडमिन आहे, ॲडमिनिस्ट्रेशन, ते तर कंटिन्यू राहायलाच पाहिजे। आपण एक मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय ना की कोणते मुहीर होते, ते मला त्यांचं नाव कमेंट सेक्शन करून सांगा, ज्यांनी म्हटलं होतं की पॉलिटिकल पार्टीज येतील जातील, मंत्रीज येतील जातील, परंतु हे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते कंटिन्यू राहणार आहे, फॉर एव्हर राहणार आहे। मला त्यांचं नाव कमेंट करून सांगा, मी विसरलो।
तर मेंटेनिंग कंटिन्युटी इन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे जर एखादं गव्हर्नमेंट कोलॅप्स झालं तर त्याच्यामध्ये ते त्यांचे जे चीफ सेक्रेटरी असतात ते गव्हर्नमेंटचा कारभार बघत असतात अंडर द गायडन्स ऑफ गव्हर्नर. तसं तर गव्हर्नरच बघत असतो, परंतु गव्हर्नरला समजा पॉलिटिकल पार्टी तर नाहीच ना, तर मग पॉलिटिकल पार्टी नसल्यामुळे त्यांची जागी आपले सिव्हिल सर्वंट्स येत असतात. बरोबर. आता सेकंड, रोल इन प्रोव्हिजन ऑफ पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजेच ते जे सिव्हिल सर्वंट्स आहेत त्यांचा पब्लिक गुड्स आणि सर्व्हिसेसमध्ये कशा प्रकारे रोल आहे. तर याचं आपण एक्झाम्पल आपण कालच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतंच. तर एन्शुरिंग पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस लाईक वॉटर, इलेक्ट्रिसिटी एक्सेट्रा म्हणजे ज्या कोणत्या मूलभूत गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये आपल्या सिव्हिल सर्वंट्सचा रोल कसा आहे. तर आपण काल एक्झाम्पल बघितलं की PD शोनॉय कोण आहे ते IAS ऑफिसर. तर काय झालं होतं की जी कर्नाटका स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन जी आहे तर ती खूप वर्षापासून म्हणजे जवळपास 13 वर्षापासून ती लॉसमध्ये चालली होती. आणि जेव्हा हे PD शोनॉय त्याचे MD झाले, कोणाचे KSRTCचे जेव्हा MD झाले तर त्यांनी ही जी लॉस मेकिंग होती तर याला प्रॉफिटमध्ये म्हणजे त्यांचा जो लॉस आहे तो तर कव्हर केलाच, परंतु सध्या ते प्रॉफिटमध्ये आहेत. ही पॉवर आहे सिव्हिल सर्वंट्सची. बरोबर. तिसरं आहे फिस्कल सस्टेनेबिलिटी. फिस्कल सस्टेनेबिलिटी म्हणजे काय हो, तर इट इज द ॲबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट टू सस्टेन इट्स करंट स्पेंडिंग, टॅक्स अँड अदर फिस्कल पॉलिसीज इन द लॉंग रन विदाउट डिफॉल्टिंग ऑन सम ऑफ इट्स लायबिलिटीज. म्हणजे काय, तर फिस्कल सस्टेनेबिलिटी म्हणजे जो काही गव्हर्नमेंटचा आपला खर्च आहे, करंट स्पेंडिंग यामध्ये टॅक्स आलं पुन्हा फिस्कल पॉलिसीज आल्या, तर हा खूप काळासाठी म्हणजे कमीत कमी आपण एक्झाम्पलसाठी पकडूया की 3 ते 4 वर्षासाठी यांनी त्यांचा जो खर्च आहे तो चालवावा विदाऊट डिफॉल्टिंग ऑन सम इट्स लायबिलिटीज. बरोबर. आणि हे काम कोण करणार, तर त्यानं ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटच करणार, पण त्यांना जे असिस्ट करणार ते कोण असणार, तर हे सिव्हिल सर्वंट्स असणार म्हणजे असतातच. बरोबर. आता आपण त्यांचा जसा रोल बघितला, आपण खूपच त्यांचा रोल जो आहे तो आपण खूप शॉर्ट ठेवला म्हणजे फक्त आपण त्याचे 2 ते 3च रोल डिस्कस केलेत. खरं तर त्यांचे खूप सारे रोल्स आहेत डेमोक्रेसीमध्ये, परंतु आपण सध्या फक्त 2 ते 3च केलेत. आता हे जे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, सिव्हिल सर्वंट्स आहेत, त्यांचा ड्रॉबॅक्स काय आहे किंवा ते कोणते कोणते चॅलेंज फेस करतात, तर आपण ते बघूया. तो पहिला आहे की दे आर अलेज टू बी स्टेटस क्युअस्ट. आता स्टेटस क्युअस्ट म्हणजे काय, तर समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया की ए हा ॲस्पिरंट आहे आणि त्याने सर्व्हिस जॉईन केली, कोणती, सिव्हिल सर्व्हिस त्याने जॉईन केली. तर जेव्हा तो सर्व्हिस जॉईन करतो तो ऑब्व्हियसली त्याला पॉवर मिळते, काही प्रिव्हिलेजेस मिळतात आणि सर्वात विशेष म्हणजे काय असतं तर त्याला ही त्याची जॉब सिक्युरिटी मिळते. बरोबर. मग त्याला जेव्हा हे सर्व गोष्टी फिक्स आहेत असं समजते तर मग तो काय करतो की तो जास्त त्याच्या कामावर लक्ष देत नाही. तो कामावर लक्ष देत नाही म्हणजे त्याचा फोकस कुठे शिफ्ट होणार, तर या पॉवरवर त्याचा फोकस शिफ्ट होतो. असा हा त्यांच्यावर एक आरोप केला जातो. बरोबर. आरोप म्हणजे चॅलेंज ते फेस करतात किंवा त्याचा ड्रॉबॅक पण तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर दुसरा काय आहे तर इमॅजिनेशन वर्सेस रियालिटी. आता इमॅजिनेशन वर्सेस रियालिटी म्हणजे काय, तर एखादा ॲस्पिरंट जेव्हा सिव्हिल सर्व्हिस जॉईन करण्याच्या अगोदर तो काय काय स्वप्न बघत असतो, तर तो म्हणत असतो की मी जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाईल तर करप्शन फ्री ॲडमिनिस्ट्रेशन करेल, प्रत्येकाला न्याय देईल म्हणजे गरीबातल्या गरीब व्यक्तीला न्याय मिळेल. पुन्हा जे पॉलिटिशियन्स आहेत करप्ट असतील त्यांचा सुद्धा बंदोबस्त करेल. बरोबर. तर अशा प्रकारची स्वप्न घेऊन तो सिव्हिल सर्व्हिस जॉईन करतो. परंतु रियालिटी काय असते, यापेक्षा खूप वेगळी रियालिटी असते. कारण की आपल्याकडे सर्वात हेड काय आहे तर पॉलिटिकल पॉवर आहे आणि पॉलिटिकल पॉवरच्या खालीच ॲडमिनिस्ट्रेशन पॉवर आहे. तर म्हणजेच हे जे सर्वंट्स आहेत ते इथे येतात, म्हणजेच त्यांना यांचा आदेश हा पाळावाच लागतो. म्हणजेच इथे त्यांचं
जे इमॅजिनेशन आहे, इमॅजिनेशन वर्सेस रियालिटी, हा सुद्धा एक त्यांचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा ड्रॉबॅक काय आहे, तर त्यांचे जे ट्रान्सफर आहे ते नेहमी होतं. म्हणजे काय, तर फ्रिक्वेंट ट्रान्सफर्स. हे बघा, इथून इथे झालं, इथून याच्याकडे झालं, पुन्हा इथून इथे. म्हणजेच एखादा व्यक्ती त्या पदावर पोहोचल्यानंतर, एक्झाम्पल आपण डिस्ट्रिक्ट कलेक्टर घेऊया, तर त्याला हा एवढा मोठा जो जिल्हा आहे, हा जेवढा मोठा डिस्ट्रिक्ट आहे, तो समजण्याच्या अगोदरच त्याचं ट्रान्सफर केलं जातं. ॲटलिस्ट त्याला चान्स दिला पाहिजे की की तू कर बाबा, तू हे काम कर. परंतु असं नाही, लगेच त्याचं ट्रान्सफर केलं जातं. हा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे. त्यानंतर चौथा आहे रूल बुक ब्युरोक्रेसी. रूल बुक म्हणजे काय, तर समजा हे एक बुक आहे आणि यामध्ये एक रूल आहे, तर हे जे ब्युरोक्रेट्स आहे हे सरळ त्या रूलकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी झटकताना आपल्याला दिसतात. याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. की समजा तुम्ही म्हाडा जे आहे त्याचे हेड आहात, बरोबर, आणि एक वृद्ध आणि निराधार स्त्री आहे, म्हणजे तिला कोणीच नाही आणि तिला या घराची गरज आहे. तर समजा ती तुमच्याकडे आली आणि तिच्याकडे काही डॉक्युमेंट्स नाही आहेत, बरोबर. तर तिच्याकडे काही डॉक्युमेंट्स नाही आणि ती तुमच्याकडे आली आणि तिने सांगितलं की मला घराची गरज आहे परंतु माझ्याकडे डॉक्युमेंट्स नाही. तर समजा या ठिकाणी जर दुसरा सर्वंट असता तर तो काय म्हटला असता, त्याने डायरेक्ट या रूल्सकडे बोट दाखवलं असतं. तो म्हटला असता की जर डॉक्युमेंट्स नाहीत तर तुम्ही या स्कीमसाठी पात्र नाहीत. परंतु इथे असं अपेक्षित होतं की जर त्या वृद्ध महिलेकडे, निराधार महिलेकडे जर डॉक्युमेंट्स नाहीत तर त्याची डॉक्युमेंट्सची पूर्तता कशी करता येईल याचा विचार हा सिव्हिल सर्व्हंट्सने करायला पाहिजे. म्हणून यांना रूल बुक ब्युरोक्रेसी जे आहे त्यावर त्यांना क्रिटिसाइज केलं जातं. आणि पाचवा आहे कॉलोनियल ॲटिट्यूड. म्हणजे जेव्हा ब्रिटिश काळामध्ये, आपल्याकडे ब्रिटिश काळापासूनच सिव्हिल सर्व्हंटची सुरुवात झाली ना, तेव्हा याला काय म्हणायचे, तर इम्पेरियल सिव्हिल सर्व्हिस म्हणायचे, बरोबर. इम्पेरियल सिव्हिल सर्व्हिस. हे बघा, हा एक इथे फोटो दिसत आहे. तर त्यांचा जो कॉलोनियल ॲटिट्यूड आहे, म्हणजे तेव्हा ते स्वतःला इलाइट समजायचे हे सिव्हिल सर्व्हंट्स. तर हाच ॲटिट्यूड सध्या पण कंटिन्यू आहे, म्हणजे तेच आता स्वतःला सर्वश्रेष्ठ असे समजत आहेत. आता आपण त्यांचे ड्रॉबॅक्स वगैरे बघितले, काय काय चॅलेंजेस आहेत. पण मग याच्यासाठी काही रिफॉर्म्स करणं गरजेचं आहे का, बरोबर. तर काय रिफॉर्म्स करणं गरजेचं आहे, ऑब्व्हियसली त्यांना रिफॉर्म्स तर करावेच लागतील, पण काय करायचे तर त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. तर जे नीती आयोग आहे ना, गव्हर्नमेंटची थिंक टँक, त्यांनी त्यांचं एक विजन डॉक्युमेंट प्रेझेंट केलं होतं. त्याचं नाव आहे स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया ॲट 75. हे मला असं वाटतं त्यांनी 2018-19 मध्ये रिलीज केलं होतं, बरोबर. हे बघा, हे त्याचं फ्रंट पेज असं आहे. हे जे डॉक्युमेंट आहे ते छान आहे, मी पण थोडं वाचलंय त्याला. तर तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही पण नक्की वाचा. यामधून तुम्हाला गव्हर्नमेंटचे काय काय विजन्स आहेत ते आपल्याला क्लिअर होतं. तर यांनी यामध्ये काय म्हटलं आहे, तर यांनी म्हटलं आहे की देर इज अ मिसमॅच बिटवीन पोझिशन अँड स्किल सेट. म्हणजे ही जी पोझिशन आहे, या पोझिशनला लागणारी जी व्यक्ती आहे, या व्यक्तीमध्ये जी स्किल्स पाहिजे, या स्किल्सचा मिसमॅच होत आहे. कसं, म्हणजे नाही कळलं का, मी सांगतो एक्झाम्पल. की एक PhD होल्डर आहे, एक PhD होल्डर कशामध्ये PhD केली त्याने, इकॉनॉमिक्समध्ये, आणि तो सध्या कुठे काम करतोय, तर ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये. ॲक्च्युअलमध्ये याची जी गरज आहे ती कुठे पाहिजे होती, तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये त्याची पोस्टिंग पाहिजे होती. परंतु तो काम कशाचं करतोय, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटचं. म्हणजेच इथे त्याची स्किल आणि पोझिशन यामध्ये मिसमॅच झालेला आहे, बरोबर. दुसरा आहे जनरलिस्ट टू स्पेशालिस्ट. आता जनरलिस्ट म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की UPSCची जी एक्झाम आहे किंवा MPSCची जी एक्झाम आहे, ती एक्झाम देण्यासाठी काय मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे, तर तुम्ही डिग्री पासआउट पाहिजे. किंवा फायनल इयरवाले पण अपेअर होतात, परंतु
त्यांना एक काहीतरी टाइम कालावधी दिला जातो, त्यामध्ये त्यांना त्यांची डिग्री आयोगाकडे सबमिट करणं गरजेचं आहे. तर एक नॉर्मलची डिग्री तुम्ही कशातूनही डिग्री करा, मग ती BA BCom पुन्हा इंजिनिअरिंग, मेडिकल, खूप साऱ्या आहेत त्या एक्सेट्रा एक्सेट्रा, यामध्ये तुम्ही कशातही डिग्री केली तर यू आर एलिजिबल फॉर दिस एक्झामिनेशन, बरोबर. तर असं समजा, सॉरी ते थोडा माऊसला प्रॉब्लेम झाला होता. हां, तर आपण डिस्कस करत होतो डिग्री. तर जो कोणता सर्वंट आहे, आता समजा हे कोणतं आहे, हे स्पेस आहे आणि सायबर आहे. आता इथे तर ज्याने BA BCom BSc यामध्ये डिग्री केली आहे तो तरी ते काही डोकं लावू शकणार नाही. तर त्यासाठी स्पेशलिस्ट असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याची जी डिग्री आहे किंवा त्याची जी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांनी या रिलेव्हंट फील्डमध्ये करणं अपेक्षित आहे. म्हणून यासाठी रिफॉर्म्स करणे गरजेचं आहे. त्यानंतर लॉंगर टेन्युअर फॉर सेक्रेटरीज. लॉंगर टेन्युअर, सॉरी हे 10 इथे चुकून आलेत, मी PDF मध्ये करेक्शन करतो. लॉंगर टेन्युअर फॉर सेक्रेटरीज म्हणजे काय, तर युजली ऑफिसर बिकम्स सेक्रेटरी वेन इट हॅज 2 to 3 years लेफ्ट फॉर देअर रिटायरमेंट. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रिटायरमेंटला कमीत कमी जेव्हा 2 ते 3 वर्ष बाकी असतील ना, तेव्हा तो सेक्रेटरी या पदावर पोहोचतो. हे बघा, मला हा गुगलवरनं फोटो मिळालेला आहे आणि इथे आपल्याला या फोटोमधून दिसत आहे की हे एक सेक्रेटरी आहेत आणि जवळपास त्यांची रिटायरमेंट जवळ आलेलीच आहे. तर यामुळे काय होतं, तर जेव्हा हे 2 ते 3 वर्ष बाकी असताना या सेक्रेटरी या पोस्टवर पोहोचतात, तेव्हा ते हेजिटेट टू टेक मेजर डिसिजन्स, म्हणजे ते डिसिजन घेण्यासाठी थोडेसे दचकतात आणि याचाच रिझल्ट म्हणजे काय होतो, तर जो काही डिसिजन घ्यायचा आहे त्या डिसिजनमध्ये डिले येते. म्हणूनच रिफॉर्म्समध्ये सांगितले आहे की जो काही सेक्रेटरी आहे तर तो कमीत कमी 5 ते 6 वर्ष त्या पदावर पाहिजे आणि त्यानंतरच तो रिटायर झाला पाहिजे, बरोबर, येते लक्षात. त्यानंतर आहे नेक्स्ट रिफॉर्म कोणती, तर रॅशनलायझेशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. रॅशनलायझेशन म्हणजे काय, तर एकत्रीकरण असं आपण म्हणू शकतो, बरोबर. तर प्रेझेंटली देअर आर 60+ सिव्हिल सर्व्हिसेस, म्हणजे सध्या 60 पेक्षाही जास्त सिव्हिल सर्व्हिसेस अस्तित्वात आहेत. कोणत्या कोणत्या, ते इंडियन जिओलॉजिस्ट सर्व्हिस आहे, त्यानंतर इंडियन स्टॅटिस्टिक्स सर्व्हिस आहे, पुन्हा UPSC मार्फत एक सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असिस्टंट कमांडंट ही सुद्धा एक्झाम घेतली जाते. अशा खूप साऱ्या सर्व्हिसेस आहेत. तर यांचं असं म्हणणे आहे की या सर्व सर्व्हिसेस ज्या आहेत, 60+ ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांचं रॅशनलायझेशन करून त्या सर्व्हिसेस 3 ते 4 अशाच करायच्या. म्हणजे ह्या काय आपल्या खूप साऱ्या सर्व्हिसेस आहेत ना, या सर्वांना मर्ज करून म्हणजे एकत्र करून त्यांच्या फक्त 3 ते 4च सर्व्हिसेस ठेवा, असं रिफॉर्म्समध्ये सुचवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे नर्चर स्पेसिफिकेशन, म्हणजे त्यांची जे स्पेसिफिकेशन झालं आहे तर त्याचा वापर हा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला झाला पाहिजे. म्हणजे कसं, तर समजा एखाद्याने ग्रॅज्युएशन केलं आहे तर त्याला अजून प्रोत्साहन द्यायचं आणि त्याने त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पाहिजे त्याच सब्जेक्टमध्ये ज्याच्यात त्याने त्याचं ग्रॅज्युएशन केलं आहे. यामुळे काय होईल, तर त्याचा जो ज्ञानाचा उपयोग आहे तो गव्हर्नमेंटलाच होणार आहे, असे रिफॉर्म्समध्ये सुचविण्यात आले आहे. त्यानंतर जे रिफॉर्म्स आहेत ते आहे करप्शन संदर्भात. बापरे, हा खूप मोठा असा डीप सब्जेक्ट आहे, बरोबर. कारण की आपण करप्शन प्रत्येक ठिकाणी बघतो, प्रत्येक ठिकाणी होतं. आणि करप्शन केव्हा होतं, जेव्हा एखाद्याकडे पॉवर येते ना, तेव्हाच तो त्याच्या पॉवरचा मिसयूज करतो आणि जेव्हा तो मिसयूज करतो तेव्हा ॲटोमॅटिकली करप्शन होतं. तुम्ही पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाताल तर तेव्हा एक शपथच घ्यायची की तुम्ही करप्शन करणार नाहीत. कारण की जेव्हा तुम्ही करप्शन करताल तर तेव्हा हे जे श्रीमंत लोक आहेत त्यांना काहीच फरक पडत नाही, परंतु याचा जो फटका आहे ना तो गरीब लोकांना बसतो. त्यामुळे तुम्ही कधीही लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाल तर तेव्हा करप्शन फ्री राहण्याचा एक मनात निर्धार करायचा, निश्चय करायचा. तर हे बघा, हा जो फोटो आहे हा फोटो कोणाचा आहे,
तर हा आहे IAS पूजा सिंगल यांचा, बरोबर. ही 2000 बहुतेक 2000 की 2002ची IAS ऑफिसर आहे. तर यांनी आता खूप सारं करप्शन केलं. हे बघा इथे तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल, ही जी कॅश होती ना, ही 19 लाख एवढी कॅश होती त्यांच्याकडे. आणि अजूनही तेव्हा बरेच छापे सुरू होते. या झारखंडमध्ये होती आणि यांच्या CA कडे एवढी मोठी कॅश सापडली. आणि ईडीने काय केलं हे बघा, तुम्हाला दिसत असेल मजेशीर गोष्ट. ईडीने या पैशांचं जे नाव आहे, त्यांनी असं ईडी हे नाव केलं. खूप सारे यांच्याकडे पैसे सापडले. यांनी जे मायनिंग आहे ना, मायनिंग संदर्भात त्यांनी करप्शन केलं होतं. आणि आताच जर तुम्हाला तुम्ही करंट अफेअर फॉलो करत असाल तर नुकतेच इलेक्शन कमिशनने जे झारखंडचे CM आहेत, काय त्यांचं नाव, हेमंत सोरेन हेच आहे नाव असं मला वाटतं, तरी कन्फर्म करा हेमंत सोरेनच आहे का. तर यांना सुद्धा डिस्क्वालिफाय केलं. का बरं डिस्क्वालिफाय केलं, तर त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट माहिती ना, म्हणजे लाभाचे पद घेतले. तर त्यामुळे त्यांना स्वतःच्या CM पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला, बरोबर. तर ही रिफॉर्म्स होती करप्शन संदर्भात. आता पुढे बघूया. पुढची आहे पॉलिटिकल इंटरफेरन्स इन ब्युरोक्रेसी. तर होतच, कारण की आपण मागच्याच स्लाइडमध्ये बघितलं की सर्वात वरती कोणी असेल तर ते पॉलिटिकल पॉवर आहे आणि त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन पॉवर आहे. तर ऑब्विसली हे यांच्यामध्ये इंटरफेरन्स करतातच. म्हणजेच जर एखाद्या ऑफिसरने यांच्या मनासारखं जर काम केलं नाही, त्यांच्या फेवरमध्ये काम केलं नाही, तर त्यांचं ट्रान्सफर हे निश्चित होतं. यासाठी रिफॉर्मर्सनी असं सांगितलंय की हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी नॅशनल सिव्हिल सर्व्हिस बोर्ड स्थापन करावे, बरोबर. नॅशनल सिव्हिल सर्व्हिस बोर्ड. आता या नॅशनल सिव्हिल सर्व्हिस बोर्डचे काम काय असणार आहे, तर जे काही एखाद्या ऑफिसरचं प्रमोशन करायचं किंवा डिमोशन करायचं किंवा ट्रान्सफर करायचं, तर हे सगळे जे मॅटर आहेत हे नॅशनल सिव्हिल सर्व्हिस बोर्ड बघेल, ना की पॉलिटिकल व्यक्ती. यामुळे हा जो पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे याला कुठे ना कुठे आळा बसेल, बरोबर. त्यानंतर आहे इन्स्टिट्यूशनलाइज्ड गोल सेटिंग अँड ट्रॅकिंग फॉर इच डिपार्टमेंट. म्हणजे काय, तर जे काही मिनिस्ट्री आहे, इच मिनिस्ट्री अँड गव्हर्नमेंट एजन्सी शुड सेट आउटकम बेस्ड गोल विथ क्लिअर टाइमलाईन. म्हणजेच त्यांनी असं एक गोल डिसाईड केलं पाहिजे आणि त्याला टाइम लिमिट असायला पाहिजे, की समजा ही जी पॉलिसी आहे ती इम्प्लिमेंट झाली पाहिजे किंवा ती इम्प्लिमेंटच झाली पाहिजे, तर किती, ह्या 2 ते 4 वर्षामध्ये. तर त्यांनी असं त्यांना टाइम लिमिट लावून द्यायला पाहिजे, म्हणजेच ते काम अजून इफेक्टिव्ह होईल, बरोबर. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑफिसेस. हे बघा, हा लॅपटॉप आहे, इथे फोन दिसतोय, हा टॅबलेट दिसतोय आणि हा कम्प्युटर PC आहे, बरोबर. तर ऑफिसेस म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या कागदपत्राची गरज आहे, तर तिने घरूनच त्याच्या लॅपटॉपवरून, तिच्या फोनवरून किंवा त्याच्या कम्प्युटरवरनं आणि या टॅबलेटवरनं घरातल्या घरात बसून त्यांनी त्या गोष्टीसाठी अप्लाय केलं पाहिजे आणि त्यांना लगेच ती जी काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सची पूर्तता झाली पाहिजे. यासाठी ऑफिस, इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑफिसेस. आणि गव्हर्नन्स. आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितले आहेच की गव्हर्नन्स म्हणजे काय, त्याचा रोल काय आहे, बरोबर, त्याचे टाईप्स किती. तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. या गव्हर्नन्समुळे काय होईल, तर त्याची इफिशियन्सी जी आहे ती वाढेल. म्हणजेच पूर्णच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या हातामध्ये येतील, या पिक्चरमधून असं सांगण्याचा हेतू आहे, बरोबर. तर आपण आजचा क्वेश्चन पूर्णतः म्हणजेच आपल्या नेहमीच्या स्टाईलने 360 डिग्रीने डिस्कस केला आहे. आणि मला असं वाटतं की आता तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यासाठी कसल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. आणि जर आलाच तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आपण त्याचं सोल्युशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, बरोबर. तर चला,
Thank you for watching this video. Have a good day.